काढतो. सिंग लोखंडे. मी महाराजा साईराव विद्यालयात शिकतो. हा जर रस्ता झाला तर विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्यासाठी सोयीचं होईल आणि विद्यार्थ्यांना जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. नाव आहे माझं. इथं रस्त्याची अडचण आहे खूप. येत जाता अवघड आहे जरा. पाणी जरा रस्ता व्हावा एवढेच आमची अपेक्षा आहे. दुसरं काय रस्ता झाला पाहिजे. हा बरेच वर्ष झाले इथून जाण्या येण्याचा रस्ता आहे. हा काय नेमका त्रास होतोय इथं? खड्डे पाऊस झाला तर पाणी खूप साठतंय खड्ड्यात चिखल. त्यामुळे रस्ता व्हावा चांगला. नाक्यावर यायला जायला जवळ आहे ना हा रस्ता. हा रस्ता होणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या रस्त्यानं महाराजा सयाजी हायस्कूलची जी मुलं ये जा करतात ते ह्या रस्त्यानं जे ये जा करतात. आणि मूळ मुद्दा म्हणजे काय, रस्ता नसल्यामुळे पावसाचं पाणी पूर्ण साठलेलं असतं. पूर्ण डबके तयार झालेले असतात. त्यामुळे मुलांना येताना जाताना खूप त्रास होतो. तसेच वयस्कर लोकांनाही अतिशय त्रास होतो. त्यामुळे हा रस्ता होणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता. आजवर मी केलेल्या सर्व आंदोलनाला प्रशासनाने दखल घेऊन त्या विषयांना न्याय दिलेला आहे. ही आहे श्रीवत्सव सोसायटी. या अपार्टमेंटच्या समोरून जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता व्हावा यासाठी येथील नागरिकांनी माझ्याकडं निवेदन दिलं होतं. एक विनंती अर्ज केला होता. या विनंती अर्जाची दखल मी घेऊन पहिल्यांदा पाहणी केलेली आहे. ते अत्यंत दयनीय अवस्थेत लोक सातारासारख्या शहरात राहत आहेत. आपापल्या वास्तूमध्ये येण्या जाण्यासाठी त्यांना नीटसा रस्ता देखील नाही. याच रस्त्याने सयाजीराव शाळेचे सेमी इंग्लिश स्कूलला जाणारी पण मुलं आहेत. त्यांचीही फार येण्या जाण्याची फार मोठी गैरसोय आहे. ते प्रत्यक्ष पाहणीत मी बघितलं आणि यासाठी निश्चित स्वरूपात मी एक लढा उभा करून या येथील ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना निश्चित स्वरूपात दिलासा देईन, एवढं मी अभिवचन देतो. जय भीम, जय शिव. सविनय. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता. एक विषय घेऊन आलो तो जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी. निवेदनाचा विषय असा आहे की सातारा शहरातील गोडोली शाहूनगर येथे वारंवार हजारो लोकांची तिथं आवक जावक असते. असा पवई नाक्याचा नजीकचा परिसर श्रीवत्सव अपार्टमेंट, या अपार्टमेंटच्या समोरचा जो रस्ता आहे, आपण फोटोत पाहाल तर हा रस्ता बघा, एखाद्या ग्रहाला गेल्यासारखा सुद्धा अनुभव आपल्याला इथं येईल. इथं या रस्त्यावरून रयत शिक्षण संस्थेची जी सेमी इंग्लिश शाळा आहे, त्या शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि तिथले हजारो नागरिक जवळपास तिथून प्रवास करत असतात. या दरम्यान लोकांचे बरेचसे तिथं छोटे मोठे अपघात हे वारंवार होत असतात.
या गोष्टीकडे मी प्रशासनाचं आता या निवेदनपत्राद्वारे लक्ष वेधलेलं आहे. देशाला 78 वर्ष होत आली स्वातंत्र्य होऊन. आपण आपल्या संविधान उद्देशिकेमध्ये असं म्हणतो, आम्ही भारताचे सार्वभौम लोक. आम्ही भारताचे सार्वभौम लोक आहोत का? आम्हाला सर्व सेवा सुविधा देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. आम्हाला नागरी सुविधा सुद्धा देण्यासाठी असमर्थ असणाऱ्या या प्रशासनाला मी या निवेदन पत्राद्वारे पुन्हा एकदा विनंती करतो की येत्या 15 ऑगस्टच्या अगोदर या विषयाचा योग्य तो सोक्षमोक्ष लावून तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करावी, त्यानंतर पक्का रस्ता करून देण्यात यावा. अन्यथा 15 तारखेला मी लक्षवेधी आंदोलन करेन. या सर्वस्वी जबाबदार हे जिल्हा प्रशासन असेल. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.